नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा विषय पळस. पळसाला पाने तीनच. आपल्या परिसरात सर्वत्र आढळणारा हा वृक्ष, पण याचं महत्त्व माहिती नसल्यामुळे थोडासा दुर्लक्षित झालेला. पळसाला पानं तीनच आहेत. ह्या पळसाची पानं पूर्वी आपण पत्रावळ्या म्हणून वापरल्या जायचो. पूर्वापार चालत आलेल्या ह्या पद्धती आपल्या पूर्वजांनी काही अभ्यास करून ठराविक वनस्पती निवडलेल्या आहेत आणि त्यात पळसाची पानं ही पत्रावळ्यासाठी, जेवायसाठी, म्हणजे आपण लग्न किंवा मोठ्या कार्यामध्ये जी वापरतो त्यात पळसच निवडावा का, त्यामागे काहीतरी कारण असेल. कारण इतक्या वर्षापासून ही प्रथा जी चालत आली आहे त्यानुसार त्याचा काहीतरी अभ्यास झालेला असणारच आहे. पळसाची पानं, पळसाची फुलं, फुलापासून मिळतो नॅचरल कलर वगैरे मिळतो. ती डाय म्हणून कपड्यांना रंग देण्यासाठी किंवा होळीमध्ये रंग वगैरे व्हायच्यासाठी आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये तो वापरला जातो. याचा डिंक हा सुद्धा औषधी आहे. हा डिंक सुद्धा औषधात वापरला जातो. याची साल, याच्या सालीवर म्हणजे या झाडावर ही मोठी जी वृक्ष असतात त्याच्यावर एक किडा सोडला जातो. तो किडा याची साल खात राहतो आणि मागे जी विष्ठा टाकतो त्याला आपण लाख म्हणतो. लाखीलाही मार्केट आहे. गोंदिया वगैरे परिसरात जर कधी आपण गेलो तर त्या ठिकाणी हा फार मोठा उद्योग धरला जातो. आता पळसाचं एक महत्वाचं हे म्हणजे काय माहिती आहे का, पांढरा पळस किंवा पिवळा पळस आणि अर्धनारी नटेश्वर म्हणजे दुरंगी पळस, आणि हा आपला एक केशरी जो डार्क केशरी जो येतो हा पळस. आणि पळसामध्ये सुद्धा पळस वेल आहे. पानं पळसासारखीच पण थोडी छोटी येतात, फुलं मात्र पळसासारखी पण तो क्लाइंबर आहे. तर हे इतके प्रकार आहेत. आता याच्यामध्ये हा कॉमन आढळणारा पळस आहे.